मोहन भागवत हिंदीत बोलतात, मराठीत बोलताना कधी ऐकलं आहे का? संजय राऊतांनी RSSवर केली टीका. महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारीचा अर्ज भरताना दिसून आलेल्या बंडखोरीमुळे एकीकडे राजकीय वातावरण तापलेलं असताना आता मराठी आणि अमराठी वाद पेटलेला आहे. मराठीच्या मुद्द्यावरून सुमारे 20 वर्षांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत. त्यानंतर सुरुवातीला बेस्टची निवडणूक आणि आता मुंबई मनपा निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय ठाकरे बंधूंनी घेतला आहे. मुंबई मनपा निवडणुकीतही ठाकरे बंधूंनी मराठीचा मुद्दा लावून धरलेला आहे. मुंबई उपनगरासह लगतच्या परिसरात मराठी बोलण्याच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी मराठी न बोलल्यामुळे परप्रांतीयांना मनसैनिकांनी चोप दिल्याच्या घटना घडलेल्या आहेत. मराठी अमराठीचा वाद मुंबई मनपा निवडणुकीत वाढण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. अशातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या एका विधानावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. तसेच मराठी बोलण्यावरूनही आव्हान दिलेलं आहे. देशातील सर्वच भाषा राष्ट्रीय भाषा आहेत. प्रत्येक भाषेला समान महत्त्व आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी तुम्ही राहता त्या ठिकाणची भाषा तुम्हाला आली पाहिजे, असे विधान मोहन भागवत यांनी केलं आहे. त्याबाबत संजय राऊत यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता यावर बोलताना संजय राऊत यांनी म्हटलं आहे की मग मोहन भागवतांना सांगा की मराठीत बोला. त्यांना जास्त कधी मराठीतून बोलताना ऐकलं आहे का? मराठीत बोलायला हवं. तुमचे नाव भागवत आहे ना? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय नागपूर येथे आहे. त्यांनी त्याचा सगळा कारभार मराठीत केला पाहिजे. तुम्ही त्यांच्याकडे जा, ते हिंदीत बोलतात. आली पाहिजे. मग मोहन भागवतांना सांगा बोला, मराठीत बोला. त्यांना कधी मराठीत बोलताना ऐकलंय का तुम्ही जास्त? बोला ना मराठीत. नाव भागवत आहे ना तुमचं. मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हेडक्वार्टर मुख्यालय जर नागपुरात आहे, त्यांनी त्यांचा सगळा कारभार मराठीत केला पाहिजे. तुम्ही जा त्यांच्याकडे, हिंदीमध्ये बोलतात. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.